हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. प्रियंकास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सर्वांचा आवडीचा पदार्थ तो म्हणजे ढोकळा बनवणार आहे. चला तर मग ढोकळा बनवूया. सर्वप्रथम 2 वाटी तांदूळ, 1 वाटी चणा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ रात्री भिजत घालून ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते सर्व मिक्सरमध्ये बारीक करून फर्मेंटेशन होण्यासाठी ठेवून द्यावे. संध्याकाळी ढोकळा करायच्या वेळेस त्या मिश्रणामध्ये हळद, मीठ, 3 चम्मच आंबट दही टाकावे आणि नंतर चवीनुसार हिरव्या मिरच्या, जिरे, लसूण, अद्रक, 2 चम्मच साखर हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून मिश्रणामध्ये मिक्स करून त्यामध्ये पाव चम्मच सोडा टाकून मिश्रण मिक्स करावे. नंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये पाणी टाकून त्या पाण्याला उकळी आल्यानंतर तेल लावलेलं ताट त्या कढईमध्ये ठेवून त्यामध्ये ढोकळ्याचं मिश्रण घालून त्यावर 15 ते 20 मिनिट झाकण ठेवावे. गॅस मध्यम आचेवर ठेवावा. नंतर गॅस बंद करून ते ताट थंड होण्यासाठी कढईच्या बाहेर काढून ठेवावे. ते थंड झाल्यानंतर त्याचे स्क्वेअर शेपमध्ये काप करावे. आता आपण ढोकळ्यावर टाकण्यासाठी तडका तेल तयार करूया. गॅसवर छोटी कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून ते गरम झाल्यानंतर मोहरी टाकून ते तडतडल्यानंतर कढीपत्ता व तीळ टाकून गॅस बंद करून त्यामध्ये थोडी कापलेली कोथिंबीर टाकावी आणि नंतर ते तेल त्या ताटातील ढोकळ्यावर सगळीकडे टाकावे. अशा प्रकारे खमंग असा ढोकळा तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.